ह्यात काय लावलंयस? बटाटे. आणि ह्यात वरण भात. दूध होतं गेलं का आज? होणार आहे थोडंसं सकाळी. आणि हे काय करतेस? हे काय? अरे थोडासा साबुदाणा भिजवलेला रात्री ना मी. मग काय करतेस त्याचं? थोडेसे वडे करते, मटकीची उसळ करते वरण भाताबरोबर आणि वरणाला फोडणी देते, त्याच्यासाठी जरा कुकर लावते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे माझं रुटीन सुरू आहे. सकाळची सुद्धा ऑलमोस्ट कामं आवरली आहेत आणि आता लंचची तयारी करायला घेतली आहे. मला अनेक कमेंट्स येतात की अंकिता तुझं डेली रुटीन तू आमच्याबरोबर शेअर कर. सो लंचच्या तयारीपासून आज व्लॉगला सुरुवात केली आहे. आज मी अशी काही स्पेसिफिक रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे, पण आजचा हा माझा दिवस कसा जातोय हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय करतेस लंचला आज? मटकीची उसळ करते, थोडासा जो साबुदाणा भिजत घातलेला ना त्याचे वडे करते, दही एका ह्याच्यात काढून घेते जरा डब्यात. आणि मगाशी हे मी सांगितलंच की कुकरला बटाटे लावलेत, एका कुकरला मी वरण भात लावलाय. सो आता दोन्हीची वाफ गेल्यानंतर पुढच्या तयारीला लागतेय. आज राऊचे केस सुद्धा कापायचे, सो त्यासाठीच मी सलूनमध्ये फोन करते, अपॉइंटमेंट घेऊन ठेवते, म्हणजे तोपर्यंत माझी कामं सुद्धा आवरतील आणि मग अपॉइंटमेंटची वेळ झाली की राऊला तिथे घेऊन जाता येईल. किती वाजता येऊ? बरं ठीक आहे चालेल. पुष्कर 3 वाजता बोलवलंय. हा ओके. काय बघतोय राव तू? मी छोट्या पणीचे व्हिडिओज बघतो. तुझे बघू? अरे बघतो. ओ छोटू राहू बघ कसा. अच्छा फोटो पण बघतोयस का? हो. आणि व्हिडिओज पण आहेत ना? हो. कुठला फ्लॅग आहे? इजिप्त. साबुदाणा वड्याची मी आता एकीकडे तयारी करते. बटाटे सोलून घेतलेत, लाल तिखट, दाण्याचं कूट, भरपूर कोथिंबीर आणि मीठ घातलंय. इथे सेम ॲज इट इज राऊसाठी फक्त अगदी थोडंसं लाल तिखट घातलंय. एकीकडे इथे मटकीची उसळसुद्धा शिजायला ठेवली आहे. भात झालाय, वरणसुद्धा झालंय. पुष्कर वरण फोडणीचं का गोडं वरण राहू दे? फोडणीचं करा. बरं चालेल. हे काढू? हो हळू. हो ठेव. जरा तो रेड चमचा देशील? हा दे. हात जरा साबुदाण्याचे आहेत ना म्हणून तुला सांगते. शिजली आहे उसळ पण झाली. हो झाली. हे बघ राहू डब्यात ठेवल्या बा आजीने सोंगट्या. आता एकदम मस्त सेफ राहतील, हरवणार नाहीत कुठे. झालं का हे रेडी? हो बॅटर. सगळं. अच्छा हे राहूचं राहूसाठी आणि हे आपलं. ओके. आता मी जरा पटकन थोडंसं पाणी पिते, ओटा आधी क्लीन करून घेते आणि पटकन वडे तळायला घेते. आमटी घालायची ना फोडणीला, थोडीशी काढून घेते कोथिंबीर, बाकी सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि इथे फोडणीचं वरण तयार आहे आणि मी आता पटकन वडे तळायला घेते. तेल सुद्धा छान गरम झालंय. थापून घेते थोडेसे म्हणजे पटापट तळता येते. ए सोनिया जरा हा एसी लाव ना बाहेरचा प्लीज. सगळं मलाच लावून येतात. काय रे थोडंसं काम कर ना. सगळं मलाच लावून. थँक्यू थँक्यू व्हेरी व्हेरी. मी सुरू कर ना. तेच करते रे. मला सुरू होतं. काय घे पुष्कर. रेडी? हो. तुला साबुदाणा वडा अजून लागलं तर सांग मला. ओके. कोणाचा फोन आहे? गौरी जरा बोल ना. कसलं प्लॅनिंग करताय? तर तास तुझी परत कधी जाणार आहे आता तुला? 5 जून. जेवण झालंय मस्त आणि आता पुढची आवरावर करते. पुष्कर 2 वाजले असतील ना ऑलमोस्ट? 2:15. आज तसा थोडा आम्हाला जेवायला उशीर झाला, पण एवढे सगळे पदार्थ करायला जरा वेळ लागतो. पण मस्त आता आवरून घेते आणि 3 वाजता आम्हाला राहूला केस कापायला घेऊन जायचंय. जरा भांडी आधी घासायला ठेवते सगळी. हे उरलं का पीठ? थोडंसं तो उरलंय. दोन्ही भजी करूया मस्त त्याची. संध्याकाळी. हा साबुदाणा भजी. भात पण उरला थोडासा भात आहे ना आज. रात्री थोडंसं भरीला अजून थोडा भात लावेन, मस्त भजी करेन. उसळ संपली ऑलमोस्ट. हो उसळ संपली.
थोडं थोडं सगळं उरलंय ते काढून घेते. आज रात्री ह्यातच थोडीशी भर घालून काहीतरी रात्रीचं डिनर होऊन जाईल. राहू आणि गंधर्व प्लॅनिंग करतायत तथास्तूला जायचं. त्यांना आभाळ आलं ना इथे की लगेच असं वाटतं की आता पाऊस पडणार आहे आणि मग आपल्याला तथास्तूला जायचंय. आई आपल्याला केस कापायला जायचंय ना. जायचंय वेळ आहे सोना अजून. मी जरा हे पटकन आवरून घेते आणि मग आपण तयार होऊया. ओके. इकडे बघ पावडर फुटली का काय लागलंय? अच्छा पावडर फुटली. मला वाटलं पीठ वगैरे लागलं. वापरलेलं मी काय काढून घेतलेलं अन्न मी आता पटकन फ्रीजमध्ये ठेवते. ओटा पुसून घेते आणि भांडी आज आता मी आल्यावर घासेन कारण राहूला जसं तुम्हाला म्हटलं मला घेऊन जायचंय केस कापायला आणि भांडी माझी लावून होतील त्या वेळेमध्ये ते सुद्धा पटापट आवरून घेते. चांगलंच धुवायला लागणार आहे. हो ना आता आज जरा ते घासणीने घासायला लागेल. लगेच गेलं. हो तारेच्या घासणीने जाता रे लगेच. किचन मस्त सगळं आवरून झालंय आणि ऑलमोस्ट मला वाटतं 2:45 वाजलेत. मी पटकन आता आवरायला घेते. राहूला सुद्धा तयार करते आणि आम्ही पटकन जाऊन येतो. राहू चला चला पटापट चला. चलो रेडी. येस. चलो पटकन जाऊन येऊया. हा आई कालचे नाही घालणार म्हणजे परत चप्पल नाही चावणार. ते दुसरे मोठेवाले ही चावली होती ना तुला चप्पल त्या दिवशी? नाही ही नाही चावली. कुठली? ही बही घेऊया आता. नवीन घेऊया. रेड क्लॉक्स पण एकदा झालेलं मला. हे काय लावलंय? क्लिप लावले आणि इथे अंकिता तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय देते. हिरो दिसतोय. खरखर आवाज येतो का? म्हणजे कापलेत का? राहूचे केस कापून झालेत आणि आता अनायसा आम्ही बाहेर पडलोच आहोत. तर जाता जाता जरा दूध घेते. इस्त्रीचे कपडे सुद्धा घ्यायचे सो ती सुद्धा कामं पटापट करून घेतो. इस्त्रीचे कपडे सुद्धा घेतलेत आणि आता घरी जातो. तापले केश तो बघ कट दाखवायला उभा आहे. एकदम बारीक बारीक बाई. केश. मगाशी राहूला केस कापून आणल्यानंतर फार काही शूट नाही करता आलं. राहूला फ्रेश केलं. आम्ही सुद्धा जरा फ्रेश झालो आणि आता वाजलेत 6. मस्त गरम गरम चहा केलाय. पटकन चहा पिऊन घेतो. बाकी पुढे कामं आहेतच. एकीकडे जरा दाणे सुद्धा भाजायला ठेवलेत. राहू तुझं झालं दूध पिऊन? हो आता चहा पिणार आहे तू? हो. काय चहा बिस्किट? मारी बिस्किट आवडतं ना? गरम होत आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी लागले पटापट माझ्या पुढच्या कामांना. सगळ्यात आधी चहाचे कप्स घासायला सिंकमध्ये ठेवले. चहाचं भांडं सुद्धा सिंकमध्ये ठेवून चहा पावडर डस्टबिनमध्ये टाकली आणि तेवढ्यात पप्पा शूटवरनं घरी आले. अप्पा हे तर मी तुमचा व्हिडिओ बघते. हो का? अरे वा, अरे वा. संपत आला पण अप्पा. हो ना? समोर आला ना आजचा? Yes, yes. चमत्कार, चमत्कार. ते त्याला ते म्हणाला फार आवडतं. हो, चमत्कार. आले का अब्बा? हो अप्पा. माझी कामं एकीकडे सुरूच होती. भांडी घासायला घ्यायची होती पण त्याआधी भांड्यांच्या रॅकमध्ये असलेली भांडी स्वच्छ पुसून जागच्या जागी ठेवायला घेतली. खरं तर दुपारीच ओटा घासून झाल्यानंतर भांडी लावून घेणार होते पण तितकासा वेळ नाही मिळाला कारण राहूला केस कापायला घेऊन जायचं होतं. भांडी लावल्यानंतर चहाच्या वेळेला भाजलेले दाणे डब्यात भरून ठेवले. पप्पा नुकतेच शूटवरून आलेले सो त्यांच्यासाठी एकीकडे कॉफी सुद्धा करायला घेतलेली. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि पप्पांना कॉफी देऊन झाल्यानंतर भांडी घासायला सुरुवात केली.
दिवसभराच्या आपल्या या घरातील कामांमध्ये बाहेरची काही कामं असली की रुटीन मात्र थोडंसं पुढे मागे होतं. कामांच्या वेळा पण बदलतात, पण असा हा सकाळपासून सुरू झालेला आपल्या प्रत्येकीचा दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये कसा निघून जातो कळतच नाही. म्हणता म्हणता एकीकडे माझी सुद्धा भांडी घासून झाली, मस्त सगळं आवरून झालंय, छान फ्रेश सुद्धा झाली कारण खूप घामघाम झालं होतं. आणि आता थोडासा आराम करते कारण सगळी कामं आवरली आहेत आणि डिनरची सुद्धा तशी काही फार घाई नाहीये कारण दुपारी तुम्ही बघितलंच असेल थोडासा भात उरलाय, थोडंसं वरण आहे, साबुदाण्याचं पीठ सुद्धा आहे. सो वाढीव म्हणून थोडासा भातच लावणार आहे, त्याच्यामुळे जरा निवांत आहे, आरामच करते. तर आऊचं म्हणणं आहे की आई जरा माझ्याबरोबर तू खेळ. सो त्याच्याबरोबर उनो खेळायला बसली आहे. हा व्लॉग इथेच एंड करते.